नमस्कार, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तू माझ्या आयुष्यात आले आणि सगळं आयुष्यच बदलून टाकलं. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि परमेश्वराची इच्छा असेल तू माझ्या नशिबात असेल म्हणून तू माझ्या नशिबात आहे. प्रिय सखे, आय लव्ह यू. भगवंताकडे हीच प्रार्थना करते की जन्मोजन्मी मला बालाजी सरांसारखे पती मिळावे. आणि मी आज तुम्हाला एक तर माझ्या मनातलं प्रेम व्यक्त करते. आम्ही वारकरी आहोत, पण आम्हाला काही ते योग्य वाटत नाही, पण तुम्हाला आज बोलून दाखवते. सर, आय लव्ह यू. आय लव्ह यू. हो, क्या बात आहे. आणि प्रेमावरचा आपला हा भाग आहे आजचा, आणि त्यासाठी सगळे कपल इथे विराजमान झालेले आहेत. आपल्या पहिल्या खेळासाठी इथे आलेले आहेत. बरं, मला ह्या भाऊजींना विचारायचंय. भाऊजी, लग्नाचा दिवस कुठला भाऊजी? 8 मे 8 मे 2002. बरोबर आहे. आणि ताईंचा वाढदिवस कधी असतो? 11 ऑक्टोबर 1981. कसं आहे होते ना, तर बरोबर सांगायला पाहिजे. नाही सांगितलं तर घरी जाऊन आहे मग आज काय जेवण मिळत नाहीये. हा, पण कसं आहे, ताईंचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे. चांगला आहे. आणि भाऊजींचा स्वभाव कसं? चांगला आहे, पण थोडा तापटी. तसे स्वभावाने छान आहे. रागीट स्वभाव, पण तसा स्वभाव नाही, छान आहे. हरकत नाही. वा, खूप छान आहे. बरं, सगळ्यात पहिली भेट म्हणजे गिफ्ट ते कुठलं दिलं होतं ताईला? पायातले पैंजण दिले होते. होत काय बात आहे. आणि तू काय दिलं होतं भाऊजींना? मी काहीच नाही दिले. अजूनपर्यंत काहीच नाही दिलं. किती वर्ष झाली? 24 वर्षात. भाऊजी, ताईने काय नाही दिलं अजून 24 वर्षात म्हणतो? तिने जे दिलंय ते कोणीच देऊ शकत नाही असं मला वाटतं सर. माझ्या आई वडिलांची कोरोनामध्ये तिने खूप सेवा केली. तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे सर. आज डोळे पाण होत आहेत तुमचे. दोघंही नाही आहेत सर, एकाच दिवशी गेले दोघं, 1 तासाच्या अंतराने. ताईने सगळं त्यांच्यासाठी. हो सर, दोघांनी केलं आम्ही. आज जर समजा ताईला बोलावं असं वाटलं, आय लव्ह यू, तर एकदा बोलून दाखव. तिने जे केलं आई वडिलांसाठी, मला नाही वाटत त्या काळात कोणी करत होतं किंवा करत असेल. त्यामुळे आय लव्ह यू व्हेरी मच. आय लव्ह यू व्हेरी मच. हो. आणि मला असं वाटतं नात्यांमधला हाच गोडवा असतो की इतकं छान पद्धतीने प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे, आणि तरच ते नातं छान टिकून जातं. ताई, दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि हे असंच प्रेम, हा असाच गोडवा आयुष्यभर तुमच्या संसारामध्ये आणि तुमच्या दोघांमध्ये नक्कीच राहू दे. ओके, तुम्ही बसू शकता. आणि आता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं अर्थातच नाव तुम्हाला माहिती आहे. संगीत सुरू झाल्यानंतर नाचत नाचत फिरायचं. चालायचं किंवा धावायचं नाही, नाचत नाचत फिरायचं. तुम्हाला जसं येईल तसं, काही हरकत नाही. हात सोडून नाचायचं की हात धरून नाचायचं? भाऊजींना हात सोडायचंच पडले. हात घट्ट धरायचंय, हात सोडायचा नाही आपल्या जीवनसाथीचा. आणि खुर्ची पकडताना सुद्धा हात धरलेलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे खुर्च्यांच्या मधून वगैरे जायचं नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. ओके, आणि व्यवस्थित राऊंड मारायचे, पण नाचत नाही. हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला. फॅशन मराठी सोबई तुला. ताई तिथे, ताई तिथे. मस्त डान्स आहे भाऊजींचा. क्या बात आहे.
हा लवकर लवकर बसून घ्यायचंय. लवकर बसून. हा व्हेरी गुड. हा लवकर लवकर. हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अख्ख्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात हा गेम आहे जोडीचा. ही कुठली जोडी बघायला मिळते आम्हाला? हे काय आहे भाऊजी? हे काय झालं? हे वरच्याला ही जोडी वरच्यानीच बनवलेली आहे म्हणतायत. हा भाऊजी काय झालं हे? नाही त्याने पटकन खुशी पकडली नाही. कोणी पकडली नाही? मिसेसने कोणाच्या? माझ्या तिने पकडली नाही. नाही. ओके. सगळ्यात आधी कोण बसलो होतो? मी. सगळ्यात आधी कोण बसलो? मी. हे काय आहे? हे दृश्य काय आहे? हा सोबत होतो आम्ही. मी बसणार ते अशी ते बसले त्याच्यामुळे मी कसं काय बसले. मी बसलो पण ही मागे राहून गेली. ही बसली नाही ना? नाही. ही बसली नाही. मग ते बसले होते ताई, तू का नाही गेली? ते बसले आणि मी कसं काय बसत ती मागे येऊन परत बसून गेले ना. जायचं होतं ना ढकलून. काय होतं एवढं? हा? म्हणजे असं आहे की जी जोडी बाद झालेली आहे ती जोडी आहे अनिल भाऊजी आणि जय श्री ताई. त्यामुळे ही जोडी बाद झालेली आहे. तुम्ही बसू शकता. ताईला घेऊन जा ना. ताई राहिली तिथं मागे. आता तरी घेऊन जा ताईला. ताई तिथे बसू शकते. ओके व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. जरा थांब गं पोरी न जाऊ नको दुरी रस्ता तुझा धरला. तुला सांगू मी किती ही वाटते भीतीने अरे ताई तिथे. हा मी ताई नाही. हा ताई तिथे. सांगू मी किती वाटते भीतीने जो माझा घाबरला. अरे क्या बात है. आहा. थांब गं पोरी न जाऊ नको दुरी रस्ता तुझा धरला. इस सांगू मी किती ही वाटते भीतीने जो माझा घाबरला. उभार बांधा हा गोर गोर खांदा हा मनात लई भरला. इस ग थांब गं पोरी न जाऊ ताई इथे भाऊजी. रस्ता तुझा धरला. ओके हा असं तर पुढे. हा. थांब गं पोरी न जाऊ नको दुरी रस्ता तुझा धरला. तुला हा लवकर 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 लवकर. हा हा ये. हा हा एक मिनिट इथे या. काय झालं भाऊजी? खुर्ची सापडली नाही. खुर्ची सापडली नाही. नाही. तुम्ही ताई बरोबर नाचण्यात इतके रंगले होतात. खुर्ची गेली. बरं किती वर्ष झालीत लग्नाला? 24. 24 वर्ष. ह्या 24 वर्षामध्ये पहिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट भाऊजीने काय दिलं? त्याचा चेहरा एवढा गंभीर झालाय. कशाला हा प्रश्न विचारताय? अरे काय एवढं दिसतंय चेहऱ्यावर. हा व्हॅलेंटाईन गिफ्ट काय दिलं? बरं ताईने काय दिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट? काहीच नाही. आजचा समजा आपला हा व्हॅलेंटाईन स्पेशल भाग आहे. समजा पुन्हा एकदा प्रपोज करायचं वाटलं तुम्हाला तर कसं कराल? माझ्याशी लग्न करशील का? हा पुन्हा एकदा. हा माझ्याशी लग्न करशील का? आणि ताई तू काय म्हणशील त्याच्यावरती? हा हो. भाऊजी हे तुमचं जे प्रेम आहे हे असंच आयुष्यभर छान राहू दे आणि खूप सुंदर जोडी. एकदा जोरदार टाळ्या या जोडीसाठी झाल्या पाहिजे. मला आता ह्या जोडीला विचारायचे की भाऊजी कुठल्या हिरो सारखे दिसतात? हा राजेश खन्ना. आणि ताई कुठल्या हिरोईन सारखी दिसते? तिचं नाव मंदाकिनी. ते मंदाकिनी सारखं दिसेल ते. ताईला पुन्हा एकदा प्रपोज करावं असं वाटलं. किती वर्ष झाली लग्नाला? 22 वर्ष. 22 वर्षानंतर अगदी छान गुडघ्यावरती बसून हा तर कसं तुम्ही कराल? हा हा तू माझ्या आयुष्यात आले आणि सगळं आयुष्यच बदलून टाकलं. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि परमेश्वराची इच्छा असेल तू माझ्या नशिबात असेल म्हणून तू माझ्या नशिबात आहे. मन धागा धागा जोडते नवा. प्रिय सखी आय लव्ह यू. बरं यावरती काही तुझं काय म्हणण्याचंच बसू द्या. आय लव्ह यू टू. अरे बापरे. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. जोरदार टाळ्या.
वा, खरंच खूप छान आणि सुंदर जोडी आहे भाऊजी तुमची, ताई तुमची. ही असंच हे प्रेम, हे असंच छान आयुष्यभर राहू दे. खूप छान वाटतं. मंडळी, तिन्ही जोड्या आपल्या शेवटच्या खेळाकडे गेलेल्या आहेत, पण त्याआधी सुरू करणार आहोत आपण आपल्या सुंदर भागाला, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. मी संसार माझा रेखिते या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या अनु आणि अविनाशवर खूप प्रेम करताना, मग आता हेच प्रेम पत्रातून तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या भावना लिहा आणि सर मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सर मराठीच्या पेजवरती अपलोड केली जातील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता यातील काही निवडक पत्र मी संसार माझा रेखिते या मालिकेचे कलाकार वाचून दाखवतील. या निवडक पत्रांमध्ये एक पत्र तुमचंही असू शकतं. तेव्हा लवकरात लवकर पत्र लिहा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. या तिन्ही जोड्यांपैकी एका जोडीला आपण विनंती करणार आहोत की त्यांनी एकमेकांसाठी पत्र लिहायचे. हे पत्र माझ्या आऊंसाठी. आज मी तुम्हाला 16 सख्यांच्या मंचावर माझ्या मनातलं सर्व मी बोलते. माझ्या आयुष्यात खूप संकट आले, पण ते तुमच्यामुळे संकट सगळे निघून गेले. तुम्ही आयुष्यात आले आणि माझं जीवन बदललं. आम्ही 6 बहिणी आहोत, मला भाऊ नाही आहे, पण त्यांनी असं कधीच दाखवलं नाही की मी जावई. माझ्या वडिलांना कोरोना झाला होता, त्यावेळेस त्यांनी खूप 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 साथ दिली की शक्यतो माझा सख्खा भाऊ असेल तरी तो करणार नाही. पण एवढं माझ्या यांनी करून, कारण कोरोनातून त्यांना सुखरूप वाचून आणलं माझ्या वडिलांना. हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्यासाठी मी काय बोलू, शब्दच अपुरे पडतील. असे पती मिळणं जन्मजन्मीचं भाग्य लागतं. ते मला मिळालं. ते माझ्यासाठी इतकं काय काय मी बोलू, मला आज काही समजत नाही. मी आजपर्यंत कधीच काही बोललो नाही, पण मी तुम्हाला आज बोलून दाखवते की तुम्ही माझ्यासाठी खूप खूप सर्वस्व आहात. काय बोलू हे शब्द पडत नाही. भगवंताकडे हीच प्रार्थना करते की जन्मजन्मी मला बालाजी सरांसारखे पती मिळावे. आणि मी आज तुम्हाला एक माझ्या मनातलं प्रेम व्यक्त करते. आम्ही वारकरी आहोत, पण आम्हाला काही ते योग्य वाटत नाही, पण तुम्हाला आज बोलून दाखवते. सर, आय लव्ह यू. आय लव्ह टू. हो हो, त्या बात आहे. प्रिय सखे, आपल्या संसाराला 24 वर्ष झाले. या 24 वर्षात माझ्या प्रत्येक सुखदुःखात तू माझ्यासोबत खंबीरपणे उभे टाकलीस. तू म्हणतेस की मी कधीच तुझ्या कामाचं कौतुक करीत नाही, पण सखे, आज या 16 सख्यांच्या या कार्यक्रमाच्या मंचावरून सांगू इच्छितो की तुझ्यासारखी अर्धांगी मिळण्यासाठी खूप भाग्य लागते. तुझे प्रत्येक कार्य अप्रतिम असते. मी तसा पंढरीचा वारकरी. आषाढी वारी करणे व पांडुरंगाची सेवा करणे हे मला खूप आवडते. हे पण त्या पांडुरंगाचीच कृपा आहे आणि तुला पण तेवढीच पांडुरंगाची सेवा करण्याची आवड आहे, याचे मला खूप समाधान वाटते. शेवटी एवढेच सांगेन की जन्मजन्मी तूच मिळावी आणि तुझ्यासाठी सर्व काही. आय लव्ह यू. इतके वर्ष झालेत लग्नाला, पण असं कधी मनातलं व्यक्त केलं होतं किंवा असं कधी बोललं गेलं होतं? मुळीच नाही. आज या मंचावरूनच मला तुझ्या भावना मला कळल्या. कसं वाटलं? अगदी असं वाटतं की 7 जन्म काय, हजारो जन्म हीच माझी अर्धांगी व्हावी, वा, असं मला वाटतं. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. तुमची ही जी जोडी आहे ती अशीच छान आनंदात राहू दे आयुष्यभर आणि एकमेकांना अशीच छान साथ देत राहा. आणि खरं तर हाच सुखी संसाराचा एक खूप छान मूलमंत्र असतो की जे एकमेकांना साथ देणं, एकमेकांचं कौतुक करणं हे फार महत्त्वाचं असतं भाऊजी. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमचं दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी,
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी कैफात अशा वेळी मज याद तुझी आली येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो अनुरागी रसरंगी होऊन येतो नाजुकशी एक परी होऊन येतो त्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा तिन्ही जोड्यांसाठी. इथे तिन्ही जोड्यांनी इतका छान सुंदर नृत्य इथे केलेले आहे. आ हा हा. मला आधी ती जी पहिली जोडी आहे त्या जोडीला मला विचारायचंय, त्या जोडीमध्ये हे जे भाऊजी आहेत सुंदर अगदी नृत्य करत होते. भाऊजी मला सांगा, असं कधी एवढ्या वर्षामध्ये कधी ताईंबरोबर असं छान नृत्य वगैरे केलं होतं? नाही. कधीच नाही. किती वर्ष झाली लग्न? 10 वर्ष. 10 वर्षात कधीच नाही. स्वतःच्या लग्नात पण नाही. नाही. भाऊजी कसे स्वभाव कसे? छान आहेत. छान आहे. आणि ताई कशी आहे माझी? रागीट आहे थोडी. भाऊजी हे बरोबर नाही, ती एवढी बोली छान आहे ताई, तुम्ही म्हणतात रागीट आहे, पण का रागवते? पण तिला राग पटकन येतो. आपल्या हातामध्ये असतं राग कसा पटकन घालवायचा ते, आहे की नाही? तुम्हाला तरी चांगलं माहिती असेल. 10 वर्ष झालेले पण असतं. जितकी एक रागीट असतात ना तितकेच प्रेमळ पण असतात, हो की नाही? एकदा आय लव्ह यू म्हणा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू टू. असं नृत्य कधी केलं होतं ताईंबरोबर? यस. यस. हो हो. कधी केलं होतं? मॅरेज अॅनिव्हर्सरी होती 25वी. त्यावेळेस 26 डिसेंबर 2025ला 25 वर्ष झाले आणि आत्ता डिसेंबरला 26 वर्ष पूर्ण झाली. आज कसं वाटतं? आज एक एनर्जी मिळाली की पुन्हा आपल्या कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून थोडा वेळ मिळाला. आपण संधी दिली या ठिकाणी नाचण्याची त्याची. आणि 2 मिनटं बघता आलं बायकोकडे. 1 मिनिट 2 मिनिटं बघता आलं भाऊ ताईकडे, म्हणजे निरखून. निरखून. यस. 24-25 वर्षात कधी सोडून दिलं नाही. हे तर रोज बघायचं. सर्वांसमोर बघणं वेगळं आणि घरी बघणं वेगळं. ये बात आहे, क्या बात आहे. बरं एकदा होऊन जाऊ दे. आय लव्ह यू नीता. हो हो. आणि आता नीता ताई तुमचं पण. हा बोला. आय लव्ह यू टू. ओहो क्या बात आहे. ओहो, हे जे लाजणं असतं ना, हे लाजणं फार महत्वाचं असतं बाबा. भाऊजी कसं वाटतंय? एकदम छान. हा, आधी कधी नृत्य केलं होतं ताईंबरोबर? नाही नाही. हा? असं आणि आधीच सांगते नाही. नाही, तसं हिच्या बहिणींच्या लग्नामध्ये थोडंसं नृत्य केलं होतं मेहंदीमध्ये. पण आज कसं वाटलंय करून? एकदम छान. एकदम छान. एकदा छान पैकी ताईला आय लव्ह यू म्हणा बघू. आय लव्ह यू अर्धांगिनी. आणि ताई, हा ताई. आय लव्ह यू टू. ओहो, हे जे लाजणं आहे ना, ह्या लाजण्यासोबतच आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या खेळाचं नाव आहे फेरी प्रेमाची. मी 1 2 3 म्हणणार. 1 2 3 बोलल्यानंतर भाऊजींच्या हातामध्ये 15 स्ट्रॉ. ओके, ते स्ट्रॉ ताईंच्या केसांमध्ये खोचायचे. ओके, ते खोचून झाल्यानंतर ही जी तुमच्या बाजूला विटा दिसतायत त्या विटा काय करायच्या, ताईंच्या समोर ठेवायचे. ताईंनी त्या विटेवरती जायचे. पुन्हा दुसरा पाऊल ठेवण्या अगोदर दुसरी वीट तिथे ठेवायची. हा, त्याच्यावरती त्या विटेवरती पाय ठेवायचे. असं करत 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 हे जे समोरचे तुम्हाला पिवळ्या रंगाचे चेंडू दिसत आहेत, स्माइलीज दिसत आहेत, ते जास्तीत जास्त कलेक्ट करायचे आणि एका वेळेला एकच चेंडू गोळा करायचे. ओके, ते पदरामध्ये घ्यायचे, पण विटेवरनं खाली उतरायचं नाही. ओके, विटेवरनं उतरला तर बाद, चेंडू पाडून द्यायचे नाही. चेंडू पडला तर तो चेंडू बाद, तो ग्राह्य धरणार नाही. 1 2 3. हा, खोचून झाल्यानंतर शाबाश, व्हेरी गुड. हा, आधार घेऊ शकता भाऊजींचा. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश.
ये बात व्हेरी गुड क्या बात आहे हा हा ओरडू नको ताई ओरडू नको भाऊजी लोक ओरडते ओके हा शाबाश शाबाश व्हेरी गुड मस्तच मस्तच हा शाबाश शाबाश हा इथं मागे हा विटेवरनं उतरायचं नाहीये जास्तीत जास्त गोळा करायचे आहेत हा पत्रात घ्यायचे हा ताई हा थांबा हा शाबाश शाबाश व्हेरी गुड हा ये लवकर या हा शाबाश हा लवकर हा लवकर काय प्रेमात काय करतात बघा प्रेमात काय करावं लागतं लवकर ओके व्हेरी गुड थांबा आता आपण गोळा केलेले चेंडू मोजणार आहोत 1 2 3 4 5 आहे नाही ओके 5 चेंडू 2 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 चेंडू ह्या जोडीने गोळा केलेले आहेत त्याच्यामुळे विजेती जोडी आहे अविनाश भाऊजी आणि चेतनाताई यांची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि उपविजेत्या जोड्या ज्या आहेत त्यांना सन मराठी आणि 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू ताई खूप अभिनंदन भाऊजी तुमचं सुद्धा खूप अभिनंदन व्हेरी गुड सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर व्हेरी गुड सोहळा सख्यांचा आता तू हुकमाची राणी झाली आणि एक असा हुकूम समजा सोडायचा असेल तर कुठला हुकूम सोडशील जो दिवस येतो तो मावळतो पण प्रत्येक दिवस हा आनंदाने जगता आला पाहिजे आणि जे काही समस्या असतील त्या प्रत्येकाच्या जीवनात येत जात राहता पण हसत खेळत चालत राहायचं क्या बात आहे व्हेरी गुड ताई खरंच खूप अभिनंदन तुझं मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला छान वाटला की नाही पण आता तुम्ही विचाराल की प्रेमासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस असतो का पण मला खरं सांगा तुमच्या या नेहमीच्या गडबडीत किंवा नेहमीच्या जबाबदाऱ्यांमध्ये हा एक दिवस तरी मिळतो का नाही की नाही म्हणून असा एखादा एक दिवस निवडा आणि तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा आणि प्रेमाचा एकच दिवस नाही तर संपूर्ण आयुष्य प्रेममयी करा त्या भेटूया पुढच्या भागात त्या नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा